स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो. किंबहुना ज्याला जो देव आवडतो त्याची तो सेवा करतो, नामस्मरण करतो. परंतु आपल्या देवाला काय आवडते? तर शास्त्र, संत आणि अनुभव यांच्यानुसार देवाला कोणतीही मोठी पूजा, श्रीमंती किंवा दिखावा आवडत नाही. देवाला मनीचा भाव आवडतो, भक्तीचा भाव आवडतो आणि मनाची शुद्धता ही सर्वात प्रिय असते. आता आपलं हृदय जर शुद्ध असेल, मनात कपट, द्वेष, अभिमान नसायला पाहिजे. आपलं निर्मळ हे अत्यंत शुद्ध असते. निर्मल मन हेच देवलोक. म्हणून शुद्ध हृदय हे देवाला अतिशय प्रिय आहे. ज्या भक्ताचं शुद्ध हृदय असतं ते समर्थांना अतिशय प्रिय आहे. देवाला भक्ताचं प्रेम सर्वात जास्त आवडतं. तू किती वेळा पूजा केली यापेक्षा तू किती प्रेमाने देवाकडे पाहिले हे महत्त्वाचं आहे. नाहीतर काही लोकांचं असतं, ही पूजा केली, ती पूजा केली, अरे पण तू इतकी पूजा करतो, इतके पाठ वगैरे वाचतो, परंतु देव हा भक्तीचा भुकेला आहे. देवाकडे एकदा जरी प्रेमाने पाहिलं, तर मनाने त्यांचं नामस्मरण केलं तर देवाला ते जास्त प्रिय असतं. नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की तुम्ही उठता, बसता, बोलता, चालता, काम करता, कुठेही ते नामस्मरण तुम्ही करू शकता. त्याला कोणताही अडथळा नाही किंवा त्याला कोणतेही नियम नाहीत. तुम्ही सतत मुखात नामस्मरण करू शकता. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. श्रीराम जय राम, जय जय राम. देवाला सततचं नामस्मरण खूप प्रिय असतं. नामते जपावे, हृदयी ठेवावे. म्हणून नामस्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून तुम्ही सतत नामस्मरण करा. त्या नामस्मरणाला कुठेही काहीही बंधन नाही. तुम्ही कुठेही करू शकता. आता जे मिळालं त्याबद्दल तुम्हाला देवाचे आभार मानायचे आहे. देवाला धन्यवाद करायचा आहे. आणि देवाला धन्यवाद करणारा भक्त हा स्वामींना अतिशय प्रिय असतो. जे मिळालं ते उत्तमच आहे आणि हेही दिवस जातील ही भावना सतत भक्तांच्या मनात असायला पाहिजे. साधेपणा असायला पाहिजे. आडंबर नको, दिखावा नको. देवाला सोन्याचे हार नकोत. स्वच्छ मनाचा भार हा खूप पुरवतो. म्हणजेच आम्ही देवाला सोन्याचा हार किंवा आमचे देव सोन्याचे आहेत किंवा चांदीचे आहेत, नाही. देव हा भावेचा भुकेला आहे. त्याचा स्वच्छ मनाचा भाव हा भक्ताचा देवाला आवडत असतो. जिथे निष्काम सेवा तिथे मी आहे, असे स्वामी नेहमी सांगतात. तुम्ही जर ज्या ठिकाणी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जर ते काम केले तर त्या ठिकाणी स्वामी अवश्य असतं आणि स्वामी तुम्हाला अवश्य मदत करतात. तुम्ही एखाद्या संकटात जर सापडले असेल, अर्ध्या रात्री देखील स्वामींना तुम्ही जर हाक मारली तर स्वामी तुमच्या निवेदनाची पूर्तता करतात. आपण गरजूला मदत केली, कुणाला सांत्वन दिलं, कुणाला हसवलं, यापेक्षा मोठं पूजन काहीच नाही. आणि स्वामींना हेच आवडतं, गरजूंना मदत करणे, कुणाचं सांत्वन करणे, कुणाला हसवणे, त्याला 4 शब्द नीट प्रेमाने बोलणे, हेच महत्त्वाचं आहे. म्हणजे इतरांवर प्रेम करा, हेच महत्त्वाची सेवा आहे. इतरांना समजून घ्या, हेच महत्त्वाची सेवा स्वामींना खूप आवडते. यापेक्षा मोठं पूजन काहीच नाही. मी करत आहे हा भाव नको. मी नाही, तूच आहेस. म्हणजे हे जे काही स्वामींच्या कृपेने चालत आहे, माझा यात काहीच अधिकार नाही. मी ते मीत्व घेणार नाही, मीपणा घेणार नाही. जे काय आहे ते स्वामींचंच आहे. जे झालं ते पण स्वामींचं आहे. जे होत आहे ते पण स्वामींचं आहे आणि जे होणार आहे ते देखील स्वामींमुळेच होत आहे. त्यामुळं मीपणा हा अहंभाव दूर ठेवायचा आहे. मी नाही, तूच सर्वस्व आहे आणि हे तुझीच लीला आहे. हे जर भाव तुम्ही मनात ठेवून जर इतरांची सेवा केली, इतरांना मदत केली, तर स्वामींना अतिशय ह्या गोष्टी प्रिय आहेत. त्यामुळे समर्थ आपल्याकडे खूप प्रेमाने पाहतो आणि आपल्या प्रत्येक संकटावर तो मात करतो. देवाला आडंबर, नियम, मोठे विधी नकोत. देवाला फक्त प्रेम
आणि भक्तीचा भाव आवडतो. आणि देवाला हे आवडतं, प्रेम, निर्मळ मन, नामस्मरण आणि तुम्ही जितकी सेवा कराल ती अत्यंत प्रिय आहे देवाला. स्वामी म्हणतात, एक वेळ तू माझी पूजा करू नको, पण गरजूंना मदत कर. ती खूप महत्त्वाची सेवा आहे. ज्या ठिकाणी तू अशी गरजूंना मदत करशील, त्या ठिकाणी मी तुला ज्या ठिकाणी तू उभे राहशील त्या त्या ठिकाणी मी आहे. अहमपणा सोड आणि मीपणा सोड. हे सर्व स्वामींच्या कृपेने चाललेलं आहे. असे लक्षात घ्या. स्वामी समर्थ आपल्याला कधीही काहीही कमी पडून देणार नाही. महत्त्वाची सेवा हेच आहे की तुम्ही इतरांना मदत करा, प्रेमभावने पहा आणि नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.